अध्याय ऐकणाऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना आहे. कृपया अध्याय ऐकताना तो अपूर्ण असताना मध्येच बंद करून अध्यायाचा अपमान करू नये. अध्याय संपूर्णपणे ऐकावा. श्री नवनाथ भक्तिसार या ग्रंथातील आज आपण अशा अध्यायाचे पठण करणार आहोत, ज्या अध्यायाच्या नित्य पठणाने घरातील एखाद्या व्यक्तीस जर वेळ लागलेले असेल तर ते नाहीसे होते. तसेच प्रापंचिक माणसाचा प्रपंच सुंदर होतो. हा आहे अध्याय 20. हा अध्याय पठण करण्यापूर्वी किंवा श्रवण करण्यापूर्वी एकदा ग्रंथाच्या सुरुवातीला मंगलाचरणम जे दिलेले आहे त्याचे पठण अवश्य करावे. सुरू करूयात. अध्याय 20. श्री गणेशाय नमः. जय जयाजी पंढरीराया. भोक्तया षड्गुण ऐश्वर्या. ऐसी सोसुनी अपार माया सकळ कळा तुझिनी. घट्टपटंतु आकाश न्याय सर्व तवची ब्रह्म होय. ऐसे असुनी निराळा राहे अव्यक्ता व्यक्ता पावनी. की अपार घटी अपार तरणी व्यापुनी ऐक्य दिसे गगनी. त्याची न्याये मोक्षदानी व्याप्त असे सर्वांते. तरी पूर्ण ब्रह्मनाथे वेश करुणानिधी पंढरीचा आदेश. माय कन्वळू जगन्निवास भक्तवसल नटलासे. तरी हे दीनबंधो भक्त व्यापका पुंडलिक वरदायका. आता पुढे रसना दोंदेका भक्तिसार वद्विका. मागील अध्यायी रामदर्शन आणि द्वितीय अंजनी नंदन गोरक्ष लागी भेटून अदृश्यपणे मिरविले. असो स्वस्ताना गेला अयोध्यानाथ. येरीकडे अंजनीसूत शृंग मुरडा जाऊनी त्वरित सानवेशे नटला असे. गुप्तवेशे राजसदन पाहता झाला अंजनी नंदन. एकांत सदनी मैनाकिनी पद्मिना पंचकावरी पहुडली. सुखनिद्राशयनी असुनी परिचरेका गेल्या उठून. ऐसे एकांत संधी पाहुन ढवळारी ते संचरला. चपळपणी तो मंचकाजवळी जाऊन बैसला प्रतापबळी. किलोतळा पद्मिनी कमळी करपात्री धरियेली. व्यक्त होता कर कमळ सावत झाली किळोतळा वेळढाळ. तो दृष्टी देखला अंजनी बाळ चरणावरी लोटली. किलोतळा आणि मैनाकिनी नृत्या नामजिये पद्मिनी. यापरी शोते बोलती कल्पनी कवने अर्थी ही नामे. तृतीय अभिधानात ती दुहिता झाली असे कवन अर्था. मग त्या कल्पने वाक्सरीचा व्यक्ती घेणे मिरविली. ऐसी पाहुणी श्रोतीय आदर बोलता कवी सादर. तृतीय भिन्न भिन्न प्रकार कैशा रीती ऐकाते. तरी पर्वता म्हणजे मंदरगिरी. जंबूद्वीप त्याची प्रथम पायरी. या परी सिंहल द्वीपाची दुसरी मेरू बंदर आहे की. या परी सिंहल द्वीप भुवनी स्त्रिया जितक्या असती पद्मिनी. त्यातही मुख्य मैनाकिनी स्वरूपवंती मिरवीत असे. तो एके दिवशी अभ्यंग करून उभी झाली ढवळारी जाऊन. तो सहज दृष्टी दिशा गमनी आकाशाते पाहत असे. असती झगडती खपरी भार. तो वर दृष्टी देऊनी गोचर. उपरीचर वसू विमानावर आरूढ होऊनी जात असे. विमानारूढ झाला होता तो वसन एकांगे झाले तत्वता. आवेश बाहेर लिंग दर्शता असावध बैसला असे. विमानावरी गवाक्षद्वार त्यातून दिसे अवयव समग्र. तो मैनाकिनी पाहुणी नेत्रे हासे कदा कदा ते काळी. ते ऐकून वसुनात विक्षेपिनी बोलता झाला तिथे. मने पापिनी परपुरुषाते पाहुणी हसलीस. तरी ऐसी जारणीवरती धरुणी राहती स्वगृहाप्रती. माझे विषयी कामशक्ती उद्भवली म्हणून हसलीस. तरी मी नव्हे तैसा भ्रष्ट. सगळं वसू माझे श्रेष्ठ. इंद्रिय दमने एकनिष्ठ पूर्णतपा साधित असे. तरी मम अभिलाष धरून गदागदा हससी पाहुणी. तरी पुरुष विनोदे स्वस्थानी जाऊन या पडशील. श्रीदेशात श्रीकटकी वस्ती होल तुझी शेखी. मग कैसा पुरुष ते लोकी दृष्टीगोचर होईल. ऐसे बोलता वसू अंतरिक्ष परम लाजली पद्मिनी सुलक्ष. परिपदच्युत शब्द ऐकता प्रत्यक्ष सुस्तुती संवादा व्यापली. म्हणे महाराजा वसुनाथा अपराध झाला विषमाता. अपराधाचे विवरण करिता बोलता नाही आम्हासी. तरी हा असो प्रारब्ध योग कदा न सुटे आचरला भोग. तरी उशाप देऊनी आताचा स्वपदाते सापावे. तुम्ही वसू सर्व प्रकारे भरला आम्हा शांती भंडारे. परी कवनवाळू इंद्रिय साचारी योग देमनी मिरविला. तरी उशाप देऊने माते करी महाराजा पदाश्रित. मग अंतरिक्ष पाहुणी ढळाळीते उशापाते बदलासे. म्हणे पद्मिनी ऐक वचन. श्रीराज्यात किलोतळा स्वामीन. तिथे आयुष्य स्वरल्या पूर्ण. ते पदी वसशील तू माय. परी मज भावे निवेदिले चित्त. तरी मही मिरवेल माझा सुत. तो तुझ स्वीकारणी होईल रथ मच्छिंद्रनाथ म्हणून.
तो रथ झालिया अंगसंगी पुत्र लाभशील रेत प्रसंगी मिननाथ हे नामचकी प्रसिद्ध मिरवेल महिते. तो पुत्र झालिया तू ते शेवटी विभक्त होईल मच्छिंद्र जेठी मग तू स्वपदा येऊनी गोरटी भोगी स्वर्गीचा. या उपरी बोललेली मैनाकिनी पुरुष नाही का तया भोवणी सकळ स्त्रिया दिसती अवनी काय म्हणणी महाराजा. तरी पुरुष वाचुनी संतती कोठून होत असे नसून पती येरू म्हणे येऊनी मारवती भोगुकार देत असे. ऊर्ध्व रेता वायुनंदन वीर्य वापत असे भोगुकारे करून मग उत्पत्ती उदय जन्मा तेथे होत असे शुभाननाने. बाळतनु जो पुरुषधारी मृत्यू पावे तो भोगुपकारी ती तुक्या विना अचळणारी महिवरी विराजती. ऐसे वदता अंतरिक्ष मात मग बोले पद्मिनी जाऊन त्वरित हे महाराज मच्छिंद्रनाथ येईल कैसा त्या ठाई. प्रत्यक्ष पुरुष पावती मरण ऐसी चर्चा तिथे असून कैसा येईल तव नंदन मम भोगार्थ महाराजा. अंतरिक्ष म्हणे वो शुभाननी तू किले तळेचे उपरी जावनी बैसनी उपरी तप मांडणी आराधावा मारुती. प्रसन्न झाली या वायुनंदना मग मुक्ती करील त्या भयापासून तरी तुझं सांगत होती कोण चित्ता माझी रक्षावी. प्रसन्न होईल जेव्हा मारुती मागणे करीचे अंगसंगती मग तो संकट पडून क्षिती मच्छिंद्रा ते आणील. तरी हा रचने रुद्र उपाय निर्वित आहे मारुती भय तरी तयाच्या हस्ते साधावे कार्य मच्छिंद्रा ते आणून. या उपरी बोले पद्मिनी युवती रामचरणी श्री मारुती कैसे सांग माते द्यावी रती ऐसे म्हणावे महाराजा. परी ऐसे या बोल प्रकरणी मारुतीचे मिरविला विषय ध्वनी मग तव सुत मच्छिंद्र कोठोनी येथे येईल महाराजा. ऐसे अंतरिक्ष ऐकता वचन म्हणे विषय पद्रवरहित वायुनंदन ब्रह्मचर्य व्रताते लोटून रती सुखाते मिरवेल. तरी हा संशय सोडून गोरटी अर्थधरीचे इतुका पोटी मच्छिंद्र लासेल येणे कोटी हनुमंते करुणी. ऐसे सांगोनी अंतरिक्ष स्वस्थाना गेला वसुदक्ष येरीकडे मैनाकिनी प्रत्यक्ष श्रीराज्यात प्रवर्तली. शृंगार मुरडा राजपट्टणी भ्रमण करिता ती पद्मिनी तो ते चर्मिकेचे सदनी सहज स्थिती पावली. सहज स्थिती जाऊनी ओसरी बैसती झाली शुभगात्री तो ती चर्मिका पाहुनी नेत्री बोलती झाली ती येते. म्हणे माय व शुभाननी कोठे अससी लावण्य खाणी येरी म्हणे वो माय बहनी सिंहालद्वीपी मी असते. परी अंतरिक्ष वसूचे शापे करून पाहते झाले माय हे भुवन आता माझे संगोपन कोणी करेल कळेना. ऐसे ऐकुनी पद्मिनी वाणी बोलती झाली ती चर्मिणी म्हणे माय व माझे स्थानी राहुनी सुख भोगिका. स्वहस्ते करुणी पाक हरित जाय माये तृषा भूक मी आपल्या गृहीचे एक तारंबळ होत असे. तरी माय व उपेक्षा सोडून सेवी माय व माझे सदन कन्ये समान तुझं पाळीन सर्व सुख देऊनी. ऐसे ऐकुनी तियेची वार्ता परमतोषली हृदय दुहिता मग तेथेचे राहुनी बल्लवी हस्ता क्रिये लागी आराधी. स्वहस्ते करुणी पाक निष्पती हरित चर्मिकेची क्षुद्रे पती. शेवटी भोजनक्रिये संगती आपण सेवी नित्यशा. यासही लोटता बहुदिन किलोतळा राज्यस्वामीन आयुष्य सरले जरा व्यापून मग मंत्र्यालागी बोलत असे. म्हणे आयुष्य सरले निकट तरी कोणासह द्यावा राज्यपट मंत्री म्हणे माळिका चौकट गजशुंडी विराजवावी. सकळ स्त्रिया पाचारून गज प्रेरावा माळ देऊन त्यासी भेटेल दैववान माळगृहानी ग्रेवेत. ऐसा बोलता मंत्री ती वेळा परमतोषली किलोतळा मग सुदिनी पाहुणी कार्य मंगळा अर्पिली माळा गजशुंडी. समग्र स्त्रियांची सभा करून मग तो प्रेरीला माळ देऊन ते प्रांती मैनाकिनी पाहून माळ ग्रीवेत ओपिली. या उपरांतिक भोगिता राणी व आचरली पूर्वोक्त तपपर्व वश केला मनोभावे रामदूत तिहीने. वश झाला अंजनी नंदन हे पूर्वीचे लिहिले कथन वायुसुते मच्छिंद्रा कारण निवेदिले प्रकरण पूर्वी. तरी असो ऐसे कथन सिंहालद्वीपी मैनाकिनी नाम माता पितरांच्या आवडी करून नाम ऐसे विराजले. यापरी सिंहालद्वीपीची दारा म्हणून सर्वांच्या वादुत्तरा पद्मिनी नाम सर्वोपचारा भूभावती कट्टकात. किलोतळेचे पावली आसन म्हणून किलोतळा ऐसे नाम असो गुप्त रूपे वायुनंदन सावध केली किलोतळा. सावध करुणी तिथे म्हणे किलोतळे ऐक मात तुवा मज ठेवणी वचनांता मच्छिंद्रनाथ आणविला. तरी तव वचनापासून सुटलो आहे अर्थ करून तरी तव सुखासी पातले विघ्न मच्छिंद्र शिष्य येतो की. तो मच्छिंद्रावनी प्रतापवंत नाम निरविला गोरक्षनाथ तो अजिंक्य असे तयाचे सामर्थ्य वर्णवेना वाचेसी. म्या तुझ्यासाठी यत्न केला श्रीराम मध्यस्थ घातला परी अवमाननी उभयंताला मच्छिंद्रा नेऊ म्हणत असे.
तरी तो आता येईल येथे त्यासी सज्ज करुणे प्रीती ते गोविनी घ्यावा कोण हितार्थे सुखसंपत्ती दावून तरी तो नव्हे मच्छिंद्र समान विषयी विरक्त तपोधन कैसा राहिले नव विधान सर्व परी विरक्त तो परी वाचा गौरव द्रव्य गौरव आसन गौरव वसन गौरव भोजनादी नाना वैभवे गौरवनी गोवावा जैसा जतन करी पावक संग्रही ते गौरवी राख की चिंदी वैष्णवे रक्षणे मानिक होत आहे शुभानने तैसा बहुविध गौरव करून तुष्ट करावे तयाचे मन ऐसे सांगून वायुनंदन गरम गमन करिता पै झाले तरी ती चपळ मैनाकिनी मारुती बैसला कनकासने षोडशोपचारे पूजा करून बोळविला महाराजा स्वस्थाना गेला वाईट येरीकडे गोरक्षनाथ वेशा कटकी मार्गी येत मुक्कामासी साधुनीय जैसे पक्षी करीती गमन या तरुहिणी त्या तरेवरी जाऊन तेवी गोरक्ष मुक्काम करून शृंग मुरडी पातला गाव निकाट पेठेत धर्मशाळा होती त्यात वेशा कटकी राहून तिथं शिबिरापरी योजिले मग ती वेशा मुख्य नायिका कलिंग नामे मुख्य दोंदिका सत्त साज सरंजामा घेऊन निका राजसदनी झालेली सर्व वेशा सात पाच घेऊन रूपवंत गुणवंत साच जैसे कटकी येऊ करुणी संच राजांगणी मिळविली राजद्वारी उभी राहून पाठविले वर्तमानद्वार रक्षके आत जाऊन वेशा कटकी सांगितले हे महाराजा राजद्वारी कलावती कलाकुसरी रूपवती गुणगंभीरी भेटी लागी पातली तरी आज्ञेप्रमाणे वधू तिथे ऐसे एकता किलोतळा मात म्हणे घेऊन या सभास्थानात अवके समारंभसी ऐसे ऐकता द्वारी द्वितीय सवेची पातली द्वारावती घेऊनी कलिंगा कलावती सभास्थानी पातली तो कनत गटी रत्न कुंदनी मच्छिंद्र मिरविला कनकासनी निकट बैसली मैनाकिनी निज भारे शोभली जैसी नभी उडकण ज्योती मध्ये मिरविला रोहिणीपती त्याचे नाये मच्छिंद्राभोवती सकळ स्त्रिया विराजल्या की तेजपुंज हाटकासनी हिरा मिरविला शुद्ध कोंदनी नवरत्न हिरे वेष्टित हिरकनी तेसा शोभला मच्छिंद्र की शैल्या नव्हे तर त्या रश्मी ज्वाला मध्ये मच्छिंद्र अर्कगोळ कनकासनी ते सदनी सकळा राजसभेत मिरवित असो ऐसी सभा सगन कलिंगा दृष्टीने पाहून मग बोलिती झाली सभे वचन मैनाकिनी रायते हे महाराजा शैल्यापती ऐकुनी नामात विधान कीर्ती सोडून आपल्या देशाप्रती येथे आलो महाराजा तरी कीर्तिध्वज फडकत आवनी तैसी अवलोकनी आली करणी मही कलावंत राजभूमी विराजत असे महाराजा बृहद्रथ राजा हस्तिनापुरी कीर्तध्वज धर्माचारी याची नीती बंगाल धरित्री गोपीचंद विराजला याची नीती कीर्तिध्वज शैल्यादेशे किलोतळा नाम राज ऐसे वरुणी सत्कीर्थ भाज येथे आलो महाराजा ऐसे बोलता कलिंगा युवती परमतोषला किलोतळा भूपती मग समुच्चय विचार करून अन्न भुक्ती देवनी बोले किलोतळा तो ती कलिंगा येऊनी शिबरी मध्यान्ह समय सारुणी उपरी साज सरंजाम सजोनी परी सावध रात्री बैसली तो एरीकडे मैनाकिनी येऊनी बैसली सभास्थानी सभा मंडप शृंगारोनी दीपमाळा रचियेल्या लावणी स्फटिकांची कुतिका मेणबत्ती लावणी दीपका अगरबत्ती गंध लोका घ्राणो घ्राणी मिरवितसे तबकी भरुणी गंगेरी पाणी विडे रचले त्रयोदश गुणी त्यात फुले अत्तरदानी लोका माझी मिरवितसे ऐसिया सभे कटकासन मूळ पाठविले कलिंगे लागून तो ती आकुला सरंजाम घेऊन दिव्य तेजे मिरविली येरे कलिंगा राजसदना जात सभे झालेला गोरक्षनाथ परी कलंगे पाचरुणे एकांत गुंज सागे तियेसी मने वो ऐक गुणगंभीरी तू नाट्या करशील सभे भितरी तरी मृदंगी वाद्य माझे करी सभास्थानी होती का शैल्य सभे कटकस्थानी रेचविता माझे वाजवणी मग द्रव्यलाभ घेऊडुनी मानिले तैसे मागत येथे ऐसे ऐकता कलिंगा वदत हे वरिष्ठ महाराजा गुणसमर्थ सभेस्थानी स्त्रिया समस्त पुरुष नसे त्या ठाई तरी तुम्हालागी तेथ नेता वितर्क वाढेल संशय चित्ता स्त्री देशात पुरुष व्यक्त कोठेची नाही म्हणून ऐसे ऐकुनी तपोद्रुम म्हणे ऐकू असुमध्यमे अंगणावेश येथे नटुना रंग तुझा लुटावया माझी इच्छा होईल पूर्ण तुतेही मिळेल अपार्थना मग ती कलिंगा आवडीने अवश्यनाथा म्हणत असे मग लेवणी कंचुकी सार तरी धणिले उत्तम चिर जटावियुक्त करुणी भार अंकतानी भरियेला भाळी चर्चुनी कुंकुम कौर सोबय अंजनी मिरविले नेत्र कबरी वरुणी चिरपदर नाभेस्थानी खोविला काढूनी कर्णमुद्रिका भूषण ताटके केली परिधान तेही कुंदने जडावर रत्ने नक्षत्र समान झळाळती की एकाग्र करुणी रोहिणीपती करू पातले श्रवणी वस्ती मुक्त घोष नासिका प्रती सरजी नथ शोभत असे
पाच कंकण जडित भूषण ग्रेवे माझी अपार होम नाना नगी हाटक गुण मुक्त लढा शोभले. असो आता किती वर्णन अंगना वेश गोरक्षनंदन परम शोभला चपळेपणा वेशांगण तळपत असे. आधीच पूर्ण हेमकांती अवतारी त्यावरी नटला हेमशृंगारी मग वर्णदशा स्वरूप बारी रंभादासी शोभली ऐसिया आव्हानुनी पैजनिती मृदंग कवळी प्रतिहाती नटनृत्य स्वरूपी राजपंक्ती जाणूनिया मिरविली. परी त्या शैल्या शुभाननी पाहती पुरवंडा सुलोचनी एकमेका बोलती वाणी मदनबाळी हेही असे. सकळ नाट्य कलावती विकळ स्वरूप नीच दिसती म्हणती धन्य विद्यार्थ्या प्रति रचिली मूर्ती अनुपम्य. समस्त वधू जरी उर्वशी तरी हिच्यापुढे वाटती दासी चपळतेचे सहजेसी तळपत आहे बाळी हे. सहज सोडून प्रत्योदक नाद दर्शवी अलौकिक पाहतेपणी पडून टक विस्मयाते पडत त्या. वाद्यनादेने व्यक्तित्व मिळवी ताल अति अद्भुत परी सकळ शैल्यांचे चक्षु येत एका ठाई मिनले. कलिंगा मुख्य नायकिनी परी पुरवंडा दैन्यवानी जैसे उदया येता धरणी सकळ तेजा लोकती. असो नाट्यदारा कलिंगे सहित उभ्या राहिल्या करोड नृत्य तै कटी कवळुनी मृदंगा ते कुशळ वाजवी पुरवंडा. संगीत स्वरित गायन शैल्या सकळ तुकवती मान आहा आहा बोलुनी वचन धन्य म्हणती कलिंगा. सकळ शैल्या सभांगणी त्यात मच्छिंद्रनाथ कनगासनी की पदमाळिके चिंतामणी हिरा चमक दावीत असे. पुढारा पाहुणी गुरुनाथ मनीच्या मनी नमन करीत परम हेलावे आनंदी चित्त मने कृतार्थ झालो मी. आता श्रीगुरूचे पहिले चरण सकळ झालो तापहीन मग स्फुरणीय कुशलपणी वाद्यकळा मिरवित असे. तै नृत्य गीत संगीत होता पाहुणी लाजे विदित हिता लाजत अप्सरा गंधर्व माता ठेवणी पाहती चरणांते. तानमान रंग प्रकार तल्लीन झाले सकळ भार मान तुकवणी नाथ मच्छिंद्र आह आह म्हणत असे. मग परिधानवया उंच वस्त्र काढून हस्ते देत मच्छिंद्रनाथ तो पुढारा पाहुणी हर्ष बळवंत लाघव कळे वर्तवी. मृदंगवाद्य वाजविता अद्भुतपण कुशळता तया नादाते अक्षर व्यक्त भांती भांती काढीत असे. त्या अक्षरामाचे अक्षर मच्छिंद्रनामे चमत्कार तावुनी पुढे तोची व्यवहार रंगा समान नाचती. मृदंग अक्षरी तैसी चर्या दावीत असे गुरुवर्या चलो मच्छिंद्र गोरखाया पुन्हा अक्षरे आच्छादी. परी अक्षरे रे मच्छिंद्रा ते श्रवण होता पाहे भवते चित्ती चाकाटुनी म्हणे येते कुठून आला गोरक्ष. येरीकडे सहज चाली गोरक्ष वाजवी गायन पावली रंजित देखता गुरु मावली तिची अक्षरे आणीत असे. आणीत अक्षरे पूर्व व्यक्त होताची मच्छिंद्र दचकत भवते पाहुणी गोरक्षनाथ कोठे आहे म्हणत असे. शैल्या आणि कलावासनी तयासी व्यक्त न पाहता नयनी कुठून पडत असे अक्षरध्वनी श्रवणी आमचे साजनी. पिशाचवाणी भवती पाहत असे घडी घडी दचकत असे थडथडूनी हृदय भिडत असे आला गोरक्ष म्हणून. मग ना आवड्या सभा कनकासन मुख वाळे झाले मान भांडे कोणी ऐकेन गायन चित्ती फार गापिले. चलो मच्छिंद्र गोरखाया चवचव अक्षरे ही ऐकुनी अतवतव दचकुनी गेली काया काळीमा तेव्हा येत असे. तव पाहुणी किलोतळा हृदय पेटुनी चिंतानळा काळिंबी काया म्हणून सकळा रोमांच उठती शरीरी. तव पाहुणी किलोतळा म्हणे महाराज तपपाळा सुर रंगी सुख कमळा काळिंबी कावरी येली. येरी म्हणे ओ मैनाकिनी माते दिसते विपरीत करणी. मच्छिंद्र शिष्य गोरक्ष अवनी भय आहे तयाचे. तो परम पवित्र भक्त चुडामणी विषय नातळे इंद्रिय दमनी महाप्रतापे तपोखानी बैरागी तो असे हा. अगे तो येता तव पट्टणी नेईल माते स्वदेशावनी मग तवर तिची सुख यामिनी गोरक्ष अंकी नासेल. ऐसे एकता किलोतळा मारुती सूचनेच्या पुनगरळा हृदय व्यापणी जाळू लागला मुख कोमविती पै झाली. मग तो रंग नाट्यकृती विरस होऊनी नावडे चित्ती हृदयालयी ते चिंता भगवती नांदते झाली प्रत्यक्ष. नाट्यरंगाचा आनंदवेश बळी आव्हानेला एकची भाषा मंग रंग देवता पडून होसा उठवी आपल्या ठाण्यात. जैसी पय सेंदवा पडे गाठी मग विरस होऊनी नासल्या गोष्टी मिरवेला हात नया पोटी भय उभयता आतळे. परी ती चतुर मैनाकिनी गायन स्वर आव्हानी कानी तो मृदंगवादी उठूनी ध्वनी चलो गुप्त गोरखाया. ऐसा नादा अक्षरस्थित किलोतळा श्रवण करीत मग बोलवानी कलावंत उत्तराते आराधी. म्हणे तव सारंगी संगती वाजत आहे उत्तम गती परी आमुच्या सांज संग्रहाप्रती आजी पाहुणी वाजवणी. ऐसे ऐकता कलिका पद्मिनी म्हणे आना पाहू वाजवणी. मग ती किलोतळा आज्ञापोनी साज आणून ठेवीत असे. तोही साज पुढे घेऊन वाजवती कुशळपणी परी सुस्वर गाण्यात अक्षर पूर्ण तिची काडी पुन्हा पुन्हा.
तेही ऐकूनी मैनाकीने मग सेविका आपल्या कलावंतीने कलिंगाचा साज देऊनी उभी केली पाठीमागे. तिथे सांगे रहस्ययुक्ती पुढारा वाद्ये अक्षर काढिती त्याची नीती अक्षरस्थिती तुही बोलवी मृदंगा. बरे ती वाजविता कलावंतीने तैसी अक्षरे ना येती काने मग पुढे तिचा हात धरून एका तासी पायी गेली. सलीलपणे चरणी माथा ठेवणी पुसे तिसी वार्ता माये तू कोण सांगा आता सकळ संशय सोडून. जर ही गोष्ट ठेवीसी चोरून तर तुझ्या गुरुची आना माते वदे की प्रांजळपण कोण कोणाची तू असती. ऐसी भूपीने बोलता वचन मनात विचारे गोरक्षनंदन प्रकट होण्याचा समय पूर्ण हातची सुलक्षण दिसत असे. मग बोलता झाला प्रांजळ वचन माये मी नसे सर्वथा कामे श्री मच्छिंदरचा प्रिय नंदना गोरक्ष नामे मिरवित असे. तरी श्री वेश नटी नारी नटोनी निघे तव राजद्वारी ऐसे एकता ती सुंदरी पुन्हा चरणी लोटली. मग पुरुष परिधान आणून तोरी त्याची गोरक्षनाथा नेसवीत म्हणे तू माझा सूत बैठला असी देवाने. पूर्वी नाथाने नामाभिधान तव रूपी केले निवेदन होताची न तन मना प्राण तव भेटी उदेले परी सांगू काय जैसे सेविता का जगन्याय की गृही वस्त काननी गाय परी प्राण वस्ता ठेवीत असे. की जला वेगळी मासोळी होतू रिके पाया पुन्हा जळी न्याय मोह काजळी लागली तुझ्यासाठी माझं बारे. मग हाटक शृंगार करुणी व्यक्त जडित कोंदणी लेवोवित रत्नमुद्रिका रणबिंबी सहित मुक्त तुरा लाविला. भर जरीचे कनकवर्णी परिधानला चिरभूषणी पुस्तकी मंदिल नवरत्नी शिरतेच वर जडे येला. हस्ताग्री बाहुवट हेमकुंदनी लखलखाट सर्व भूषणी तेजवट शृंगारीला नाथतो. मग हस्त धरुणी केलो तळा येती झाली सभा मंडळा येतीच्या मच्छिंद्रा देखीला डोळा पुरुष व्यक्त कामिनी. मनात म्हणे मच्छिंद्रनाथ पुरुष कैसा आला येथ निकट येता केलो तळे ते हस्ती कुणवी कोणतो. येरीकडे हस्त कुणे संगती पाहुणी म्हणे गोरक्ष ती तुमचा उद्देश धरुणी चित्ती भेटी लागी पातला. परी आज उदेला दैव आदित्य भेटीला माझा प्राणसुत सकळ राज्याचा धैर्यवंत बाळ गोरक्ष माझा हा. आता सकळ कांचने पिटून गेली अंतकरणी सकळ वैभव राजमांडली संगोपीला बाळा आणि पाठिंबा बळीवंत सहोदर वडील गोरक्षनाथ. धाकुटा मीना तुमचा सुत संगोपील तयासी म्हणून समूळ माझी कांचने फिटून गेली दूर अवनी वृद्धापकाळी चक्रपाणी कृपे वेष्टीला आपणासी. ऐसे बोलता मैनाकीने गोरक्ष हास्य करी मनी चित्ती म्हणे बळीची तरणी अंधार चिरी भूषितसे. आम्ही विरक्त शुद्ध वैष्णव आम्हा कासयासी वैभव विधवे लागी कुंकुम ठेव खटटोप कासया की परिसा लागी कनक शृंगार की तक्ती तुष्टती देव अमर. तैसे आम्ही विरक्त थोर राजवैभव कासय की ग्राम गौतमेचे कास दुःख काढूनी अंजुळीस ते पयोगीस पाजोनी सुरस तुष्ट चित्ते मिरविला. की सकळ महिचा नृपनाथ अंजुळी धान्याचा गरजवंत की मित्र तेजाची भिक्षा मागत काजव्याते जाऊन या. तयाची न्याय आम्हासी वैभव गायसे पद थोर राणीव येरी जलपतसे आपुला भाव निसंग संग जाऊनी. परी हसो कार्यापुरती ऐकुनी घ्यावी येऊनी मात श्री गुरु मर्जी आली करतलात मारू लाथ वैभव असी. ऐसे गोरक्ष कल्पुनी मनी येरीकडे मच्छिंद्र मुनी किलोतळेचे शब्द ऐकुनी असा नाहोनी उठला. अति प्रेमा दाटुनी पोटी गोरक्ष गळा घातली मिठी करी कवळुनी हृदय पोटी प्रेमे सद्गत आलंगिला. मग कलिंगे ते पाचरून अमुप द्रव्य दिलेले वसन गौरवणी तेचे मन स्वस्थाना ते बोळविले. येरीकडे मंडपात शल्यासहित मच्छिंद्रनाथ निकट बैसवणी गोरक्षा ते योगक्षेम पुसत असे. बद्रिकाश्रमी त्रपो रहाटी सातेदुके सांग गोरक्ष जेठी कंटकागरी पादा गोष्टी 12 वर्षे संपादिली. उपरी तव झाली अपूर्ण माव करी उमार मन सकळ देवा बोलवण आतिथ्यही मिरविले. ऐसी झालिया तपरहाटी परी तव वियोग साहिना पोटी क्षण क्षण होनी कष्टी शोक करू रिगत असे. जयापदाचे होता स्मरण अंती जठर जाय वेष्टून ग्लानवतीने ओस कानन दाही दिशा दिसत असे. मग उदका वाचनी जैसा मीन तडफडूनी देऊ प्राण तेवे माझे अंतकरण दुःख डोई हे लावे. परी प्रारब्ध योग दारुण तेथे भेटले तुमचे शरण आता गेलिया प्राण एकाकी कदा न वसे मी. ऐसे ऐकता वचनयुक्ती पुन्हा धरिस्तसे हृदयाप्रती मने वस्ता तुझ मागुती एकांगे कदा न करी मी. मुळी होऊन बाळपण तुवा न जाणिले मजविन सकळ करुणी लालन स्थावरपणी मिरविले. जगा वेगळी जळमासोळी विभक्त होई कवने काळी तेवी मम चित्त धरित तपोमोळी विभक्त झाली नाहीस. परी न व्हावे ते घडून आले श्री मारुतीचे मज गोविले.
गौरविली परी सदा फोले वैभव वाटे तुझ विनभा. बा भोजन करिता षड्रसांनी तुझे स्मरण होतसे मनी. बा ते ग्रास ठेविता अननी विषासमान वाटत असे. मग अश्रूने पूर्ण भारती नयन तुझ जवळी लागे माझा प्राण. मग मूर्तिमंत तू जठर येऊन उभा रासी माझिया. मग ताप उपजे मनात आहा बाळकासे टाकून वनात. आलो मी फिरत फिरत हेची चिंतन दिशा देणी. बा तुझ विन करिता तीर्थ भ्रमण परी ओस दिशा बोभावे मना. मनात जलते वस्त्र टाकून कैसा आलो मी पापी. ऐसे बोलता मात मग बोलता झाला गोरक्षनाथ. हे महाराजा माझे ऐक मात तुते सुत बहु असती. जया देशी कराल गमन तेची सुत कराल निर्माण. मग तुमच्या मोहाचे आवरण वाटले जाय महाराजा. परी एकची तू माझी आई मन माझे ऐकीची ठाई. मग जैसी पहा गती पाही जळाविन मिनाते. की अर्का कुमुदिनी असती अपार तो मोह करील कोणावर. परी कुमुद तो एकची मित्र सुखापरी आणाय. की चंद्र चकोर असती बहुत परी चकोरा एकची रोहिणी नाथ. त्याचे न्याय जननी माते अससी एकची माते तू. जळात असती बहुत जळचर परी जळचर असते एकची निरत. नयाय मज माहेर एकची मच्छिंद्र आराधिला. श्लाघ्य पुरुष अन्य युवती परी युवतीसी एकची पती. नयाय कृपा मूर्ती माझे जीवन तू अससी. घनासी अपार असती चातक परी चातकासी ग्रहण तो एक. देवी तू माते जननी जनक एकची अससी महाराजा. ऐसे म्हणून गोरक्षनाथ नेत्रे आणि पशुपात ते पाहुणे अंतरीसूत क्षसूत. प्रेमी हृदय कवळीला मने तानुल्या सत्यवचन तुझं कोणी नसे मजबीन. ऐसे म्हणून मुखचुंबन करुवळाने धरीतसे. मग सभास्थान विसर्जून पाकशाळेत उभयता जाऊन श्री गोरक्ष ताटी घेऊन भोजनाते सारिले. भोजन झाले एकासनी निद्रा करीती उभयजणी. दिनोदयी स्नाने करून एकासनी बैसती. एकांकी मीननाथ एकांकी गोरक्षसुत कनकासनी राज्यसभेत घेऊनी नाथ बैसती. जैसा वक्रतुंड षडानन घेऊनी बैसे उमारमन. की माये यशोदेश जवळी रामकृष्ण उभय अंकी मिरवित. असो आता हे कथन पुढे सुखी झाले संपन्न. ते पुढील अध्याय निरूपण होईल श्रोती श्रवण कीजे. ते मच्छिंद्र उभय अंकी घेऊनी सुत सुताची फेडील बाकी. शैल्याने वेष्टुनी सुखासनानी हाटकी नित्य मिरवे मच्छिंद्र तो. नरहरी वंशी धुंडी सुत नरहरी मालू नाम जाते. तो गुरुकृपे रसाळ कथे ते निवेदिल श्रोतिया. स्वस्ती श्री भक्ती कथासार संमत गोरक्ष काव्य किमयागार. सदा परिसुत भाविक चतुर. 20तमाध्याय कोढा अध्याय 20 ओव्या 220. श्रीकृष्णार्पणमस्तु. शुभं भवतु श्रीरस्तु. श्री नवनाथ भक्तिसार 20तमाध्याय समाप्तः. अलख निरंजन. याप्रमाणे अध्याय पूर्ण झाला. तरी आपणास हा व्हिडिओ आवडल्यास यास आपण लाईक व शेअर करावे. चॅनलला सबस्क्राईब करावे आणि कमेंट बॉक्समध्ये अलख निरंजन लिहावे.